कॉंग्रॅच्युलेशन जगदीश. धन्यवाद दीपवीर बिराडे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होता मागील संपूर्ण मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं नक्कीच आता इन अक्षमध्ये दोन टीमला पाहतो. एका साईडला नक्कीच स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव त्यांच्या बोरगाव बी हा संघ आणि त्यांच्या विपक्ष आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की शिवप्रेमी शिरगाव या संघाला पाहतोय. चला वेल वाचून तितकंच महत्वाचं राहील. बरोबर 1:10 स्थानिक वेळ आहे आणि बरोबर 1:11 मिनिटांनी पहिला बॉल पडेल. आणि 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये ते कव्हर करावे लागतील याची देखील आपण नोंद घ्या. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाज बबलू गंभीरराव या खेळाडूला पाहतोय. सातत्याने चांगली कामगिरी या खेळाडूची देखील पाहायला मिळत असते, परंतु आज देखील भरपूर चांगली कामगिरी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी या खेळाडूकडनं सातत्याने पाहायला मिळत असते. बोरगाव बी या संघासाठी नक्कीच सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली. दर्शन आणि त्याच्या सोबतीला आपण सचिनला पाहू शकता. दर्शन शिंदे सचिन चोरगे ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. चला मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून बबलू बॉलिंग मार्कवर ऑन स्ट्राईक सचिन चोरगे या खेळाडूची चर्चा आणि या खेळाडूचा परिचय देण्याची काही आवश्यकता नाही आहे. सचिन चोरगे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल यावेळेस नक्कीच लाईन चेक करावी लागेल. नक्कीच व्हाईट बॉल प्रारंभ आणि शुभारंभ होताना मॅचचा म्हणजे बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाचं देखील म्हणायला हरकत नाहीये. 1 या धावेने नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ओहो यावेळेस इथे मिस्टेक झाली. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते आणि नक्कीच नशिबाचा हा चौकार देखील पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघासाठी. सुपला शॉट ज्या नावाची नक्कीच चर्चा अखंड महाराष्ट्रभर याची मात्र पाहायला मिळत असते आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जात होता सचिन चोरगेच्या माध्यमातून आणि यशस्वीरित्या होताना देखील पाहिलं. शुभला शॉटच्या माध्यमातून आलेला हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली ते बॅटिंग सध्याच्या घडीला मात्र शिवप्रेमी शिरगाव या संघाची सातत्याने पाहायला मिळत असते. बोरगाव बी या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. नक्कीच बोरगाव गावातील नक्कीच एक प्रतिष्ठित नागरिक आणि नक्कीच शिवसेना शाखा प्रमुख म्हणजेच पांडुरंग बंधू कराळे यांच्या वतीने बोरगाव बी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात आणि ते देखील नक्कीच या स्पर्धेचा आनंद घर बसला घेत आहेत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्नेह स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु वाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. भालुका संघ नक्कीच पुढील मॅच मध्ये दाखल झाला आणि त्यांच्या विपक्ष खेळेल कोण हा देखील आता मोठा प्रश्न असेल. एका साईडला बोरगाव बी हा संघ त्यांच्या विपक्ष शिवप्रेमी शिरगाव या संघाला पाहतोय. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केलाय सचिन चोरगे आणि त्याच्या विरुद्ध नक्कीच इथे चांगली गोलंदाजी करण्यासाठी बबलूला इन्व्हाइट केलं होतं, परंतु बबलूला हवी तशी कामगिरी बबलूकडनं इथे हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. आलाय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 9 आकड्यावर. थोडीशी ते आक्रमकता स्वीकार केली बबलू याच्या विरुद्ध इथे नक्कीच सचिन चोरगे या खेळाडूंनी स्कूपचे फटके सातत्याने खेळले जातात. ज्या फटक्यासाठी जाणला जातो ते फटके इथे सध्याच्या घडीला सचिन चोरगेच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा. या ठिकाणी नक्कीच
सचिन चोरगेचा हा अगला वेगळा शॉट, पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन करायचा होता. नक्कीच डॉट बॉल थोडा यश येताना आपण बबलूला पाहतोय. 9 धावसंख्या टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या आपण नक्कीच मॅच मध्ये पाहिलं तर थोडस स्ट्रगल करताना आपण बोरगाव बी या संघाला देखील पाहतोय, कारण की एक मातब्बर संघ आहे शिवप्रेमी शिरगाव. हा संघ सातत्याने तेच फटके खेळले जातात आणि आक्रमकता निकष धारण केले आणि चेस मोठी असेल आणि बॉल थांबणार नाही, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय हा आणखीन एक 4 चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची थोडीशी रणनीती एक स्टार्टरची आखली होती, माइंडसेट केलं होतं डगआउट कक्षामधूनच सचिन चोरगे आणि त्याच्या सोबतीला आपण दर्शन शिंदेला पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये बबलू याच्या विरुद्ध आक्रमकता. शेवटचा बॉल बबलूचा, यावेळेस मिस्टेक. विकेट किपरचं बॅकअप करा. नशिबाची 7, व्हाईट प्लस झालाय 4. नशिबाचा पंजा शिवप्रेमी शिरगाव संघासाठी आलेला 5 धावा. देखील दिसू येत या गोलंदाजी करत असताना बबलूवर. सध्या आपण नक्कीच मॅच मध्ये पाहिलं तर स्ट्रगल करताना आपण बबलूला पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ओहो, यावेळेस या ठिकाणी नक्कीच लाईन आणि लेंथ इथे मिळत नाहीये. सचिन चोरगेची एक वेगळी स्टार्टरची जी मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये आणि नक्की बबलूवर प्रेशर निर्माण केलंय. आता मध्ये इथे टप्पा शोधावा लागेल. धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाय होते. एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या खात्यामध्ये सातत्याने वाढ होताना पाहतो या मॅच मध्ये. धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावर. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील घणागती प्रहार आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हाला 4 चौकार. चौकार आणि चौकार सातत्याने नक्कीच हे चित्र पाहायला मिळतंय बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघाकडनं. धावफलकावरती धावसंख्या 23, लॉस ऑफ 0 विकेट 23 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना नक्की चांगली फलंदाजी म्हणायला हरकत नाही या सचिन चोरगे या खेळाडूची. अद्यापपर्यंत जर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच दर्शन शिंदे याने अजूनही कोणता चेंडू खेळला नाही. 6 बॉल मध्ये तब्बल 16 धावांची खेळली ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. सचिन चोरगेचं कौतुक करायला हरकत नाहीये, कारण की नक्की बबलू याच्यावर प्रेशर निर्माण केलं आणि नक्की बबलूला देखील थोडस बॅकफुटवर या मॅच मध्ये आणताना पाहतोय. 23, लॉस ऑफ 0 विकेट 23 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली ते बॅटिंग 3 षटकांची मॅच आहे. नक्कीच माइंडसेट केलंय. आपण चर्चा देखील केली होती सचिन चोरगे या खेळाडूने आणि नक्कीच अफलातून कामगिरी करण्याचा निर्णय मात्र घेतला होता आणि पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा मात्र नक्की कुटताना मात्र बबलूच्या विरुद्ध यशस्वीरित्या इथे पार पडताना आपण शिवप्रेमी शिरगाव संघाकडनं पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर आपण अजितला पाहू शकता. मागील मॅच मध्ये अफलातून कामगिरी एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला होता आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा 5 रन दिलं जात आहे. षटक क्रमांक 2 मध्ये अजित या गोलंदाजाला. राऊंड द विकेटने पहिला बॉल अजित याच्या विरुद्ध आक्रमण. त्या ठिकाणी फिल्डर आहे तो फक्त बनेल दर्शक आणि बॉल त्याच्या मस्तकावरनं फ्लाय होऊन बॉल होतोय फरार. सीमा पार. हाला 4 चौकार. आणखीन एक चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 27, लॉस ऑफ 0 विकेट 27 धावा. सातत्याने अडचण आणि कुठेतरी खडतर प्रवास करताना मॅच मध्ये नक्की बोरगाव बी या संघाला पाहतोय. पुढील बॉल. नेक्स्ट बॉल. हो, बॅटची कडा. यावेळेस स्टॉपेज घेतला होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं थोडी मिस्टेक आणि त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक देखील गेला होता. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. एक अपेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या 28, लॉस ऑफ 0 विकेट 28 या आकड्यावर. थोडस कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केले जातात अजित कराळे याच्या माध्यमातून.
पहिल्या बॉलवर चौकार बसूल केला होता, परंतु त्यानंतर नक्कीच एक सिंगल अशा पद्धतीने 5 धावा चांगली ते रणनीती आखली आहे बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाने. आणि नक्कीच स्ट्रॅटेजी देखील भरपूर चांगली आखली होती आणि त्याच अनुषंगाने ते चांगली फटकेबाजी देखील करण्याचा निर्णय आणि धाडस केला होता आणि तो योग्यरित्या भूमिका पार पाडताना दोन खेळाडूंना पाहतोय. शॉर्ट बॉल हुक केलं, ऑन साइडला बोलवलाय आणि नक्कीच बॉलला थेट पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. सचिन सोरगेच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त टायमिंग प्रॉपर होता, मिडलिंग परफेक्ट होता आणि त्याच अनुषंगाने ते नक्कीच हा षटकार देखील ठोकलाय. अगदी सफळ होऊन जास्तीचा सफळ झाला होता आणि आधी वाट पाहिली बॉलची, त्यानंतर नक्कीच एक दमदार फटका जे मात्र खेळताना आपण सचिन सोरगेला पाहिलं. आणि नक्कीच आज खऱ्या अर्थाने शिवप्रेमी शिरगाव हा संघ आपण इन मध्ये पाहतोय, ज्यांनी प्रस्तुत केलेला संघ म्हणजे जितदादा एगडे. आणि नक्कीच 3 बॉलमध्ये 3 षटकार सचिन सोरगे खेळत असेल तर जितदादा एगडे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. ओहो, बॅक टू द बॉल फटका केलाय, अगदी खोल्यात पुढ्यात बॉल टाकला होता, डीप मध्ये लोंगॉन क्षेत्रामध्ये बॉलला एक्झिक्यूट केलं, परंतु एक सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या 35, लॉस ऑफ 0 विकेट 35 या आकड्यावर. सध्याच्या घडीला चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना मॅच मध्ये 2 खेळाडूंना पाहतोय. ओपनिंग जोडी मैदानामध्ये अजूनही सज्ज आहे आणि त्याचा अनुषंगाने ते सातत्याने भीती आणि खडतर प्रवास करताना फिल्डिंग करणारी टीम बोरगाव बी या संघाला पाहतोय. चांगली रणनीती आखली होती, थोडीशी ते माइंड सेट करावा लागेल, थोडी शांतता इथे पसरताना देखील बोरगाव बी या संघाच्या खेळाडूंवर पाहतोय. ओहो, या वेळेस इथे खराब बॉलवर प्रहार आणि बॉल थेट निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय 4. नक्कीच नशिबाचा पंजा. सध्याच्या घडीला नक्कीच बिकट अशी अवस्था बोरगाव बी या संघाची या मॅच मध्ये पाहतोय, कारण की ज्या पद्धतीने स्वप्न पाहिले होते, म्हणजेच डोंगर नावाच्या नगरीत एक जिंकायचं, परंतु ज्या स्वप्नांना इथे आकार देण्यासाठी कुठेतरी संघर्ष कमी पडताना मॅच मध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 अजित याच्यावर देखील आक्रमकता, ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, हुक केलाय आणि थेट 6 धावा देखील बुक केले. लांबच लांब ब्युटिफुल ठोकला षटकार. आणखीन एक षटकार ठोकला. अफलातून कामगिरी ऍक्शन रिप्ले मध्ये 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून देखील पाहतोय. दर्शन शिंदेचा हा आक्रमण. धावफलकावरती 46, लॉस ऑफ 0 विकेट 46 या आकड्यावर. आणखीन एक षटकार जर ठोकला तर जितदादा एगडे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दर्शनसाठी असेल. थोडीशी नक्कीच बिकट अशी अवस्था, खराब अशी अवस्था, संकट ओढवताना फिल्डिंग करत असताना बोरगाव बी या संघावर या मॅच मध्ये पाहतोय. भरपूर चांगला समाचार घेताना गोलंदाजांचा बबलूच्या विरुद्ध आक्रमकता, त्यानंतर अजितच्या विरुद्ध आक्रमकता. ओहो, या वेळेस आणखीन एक जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला थेट पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. दर्शन शिंदे याच्या बॅट मध्ये आलेला लागोपाठचा दुसरा षटकार. देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 52 या आकड्यावर. थोडीशी नक्कीच आता खडतर प्रवास कुठेतरी सुरू होताना क्रिकेटमध्ये आपण सातत्याने नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजावर आक्रमकता स्वीकार करत असतो. जेव्हा नक्कीच फलंदाजाची बॅट जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र बॅट शेवटच्या ओव्हर पर्यंत देखील थांबायचं नाव घेत नसतं आणि ते चित्र या मॅच मध्ये शिवप्रेमी शिरगाव या संघाकडे देखील पाहतोय. आतापर्यंत तब्बल 52 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजून एका ओव्हरचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. चला, वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. अक्काचा हा बॉल, पहिला बॉल वर चांगला फटका केलाय, घनागती प्रहार आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हा आला षटकार. चौकार नक्कीच चेक केलं गेलं, तपासणी केली गेली
आज अनुषंगाने चौकार ठोकलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाय होते. सध्याच्या घडी नक्कीच बॉल फेस करावे कुठे हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल फिल्डिंग करत असताना बोरगाव बी या संघासाठी. यात काही शंका नाही. आकाश शेळके याच्या विरुद्ध आक्रमकता पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलाय. ओहो यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा आणखीन एक आकाश शेळकेच्या विरुद्ध ठोकलाय. लांबच लांब षटकार स्वीट साबून बॉल आउट ऑफ द ग्राउंड. हलाय षटकार. 62 धावा. वाट बॅटिंग काय बॅटिंग करतोय आता सध्याच्या घडीला मैदानामध्ये सचिन सोरगे. आतापर्यंत 10 बॉल आणि 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. आणि त्याच अनुषंगाने दर्शन शिंदे याच्या बॅटमधनं देखील 5 बॉल 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आकाश शेळके पुन्हा एकदा ऑन साइडला आखूड टप्प्याचा बॉल त्यावर प्रहार खाली क्षेत्र आणि बॉल थेट निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय 4 चौकार. 66 धावा टीमच्या स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघाची सध्या नक्कीच थोडस स्ट्रगल करताना बागफुटवर दिसते बोरगाव बी हा संघाने मध्ये. आणि खऱ्या अर्थाने नक्कीच थोडस इथे स्ट्रगल जास्तीचाच करताना जेव्हा बोरगाव बी हा संघ या मॅच मध्ये. प्रशांत दादा शेळके आपण या आपली मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा प्लीज. मेन स्टेजच्या समोर या आपण. प्रशांत दादा शेळके. ओहो यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला आणि बॉलला पूल अँड सक्सेसफुल बॉलला पाठवून दिले सीमा पार. हा आलाय षटकार. प्रशांत दादा आपण या मेन स्टेजशी संपर्क साधा प्लीज. आतापर्यंत खऱ्या अर्थ नक्कीच वॉट शॉट वॉट बॅटिंग सध्याच्या घडीला करताना आपण सचिन सोरगे 3 षटकांमध्ये आतापर्यंत नक्कीच 43 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या आपल्या संघासाठी देताना 3 षटकांमध्ये 50 धावा म्हणजे एखाद्याचं अर्धशतक कंप्लीट करणं तितकं सोपं नसतं परंतु हे शक्य होईल का. ओहो यावेळेला पुन्हा डाऊन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक सातत्याने डीप मध्ये चांगले इथे क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि नक्कीच एकच धाव आणि दुसऱ्या धावेसाठी निघाला होता परंतु ते नक्कीच सक्सेस झाली नाहीये. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावसंख्या 73 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही या मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर नक्कीच एक बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर नक्कीच आकाश याने देखील आतापर्यंत 21 धावा ज्या मात्र खर्च केल्यात आणि नक्कीच हा जर षटकार जर आला तर नक्कीच अर्धशतक देखील या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतं. एखादा षटकार सचिन सोरगे यांनी नक्की स्ट्राइक रोटेट केली त्यासाठीच दर्शन शिंदेची विकेट देखील या ठिकाणी सॅक्रिफाइस करताना आपण सचिनला पाहिलं आहे. शेवटचा बॉल यावेळेस समोर उडवलाय लॉब केलाय बिगिट करण्याचा प्रयत्न आणि हा आलाय 4 चौकार. नक्कीच अर्धशतकाला इथे हुलकावणी दिली. नक्की एखादा मोठा फटका बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नक्की कनेक्शन इतकं प्रॉपर नव्हतं. त्याच अनुषंगाने इथे सचिन सोरगेचं अर्धशतक अवघ्या 2 धावेने हुकलं आणि धावफलकावरती धावसंख्या 78 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 79 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय बोरगाव बी या संघासाठी. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्की थोडस स्ट्रगल बागफुटवर जो मात्र बोरगाव बी हा संघ असेल कारण की नक्की स्ट्रगल भरपूर करावा लागेल. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. शिरगाव संघ आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. आपली फिल्डिंग सेट करा. जास्तीची टीम मीटिंग देखील घेऊ नका विनंती असेल कारण की भरपूर असा मोठा असा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय.
79 धाब्यांचं लक्ष्य जे मात्र गाठायचे बोरगाव बी या संघाला. अठरा बॉल आणि जिंकण्यासाठी 79 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. नक्कीच अशक्य आव्हान आहे बोरगाव बी संघासाठी, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काही नसतं. पलमे राजा पलमे भिकारी बनाने वाला क्रिकेट असतं, परंतु सध्याच्या घडीला खेळाच्या पूर्वाधामध्ये असं म्हटलं जातं की नक्कीच घराचे वासे फिरले की घर देखील फिरायला सुरुवात होतं. तशी काय अवस्था बोरगाव बी या संघाची देखील आपण या मॅच मध्ये पाहिली. आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी या 79 धाव्यांचा टार्गेट या ठिकाणी या नक्की चेस करावा लागेल. मोठा आव्हान आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली आहे. बबलू आणि त्याच्या सोबतीला नितीनला पाहू शकता. आणि नक्कीच चांगली या ठिकाणी ज्या पद्धतीने सुरुवात, ज्या पद्धतीची बॅटिंगची मात्र पाहायला मिळाली होती, म्हणजेच शिरगाव या संघाची तितक्या ताकदीची इथे फलंदाजी करावी लागेल. संघर्ष इथे नक्कीच जरूर करावा लागेल. अशक्य असं आव्हानाला इथे नक्कीच शक्य करावा लागेल. नक्कीच एक खऱ्या अर्थाने एक वेगळा इतिहास देखील घडवावा लागेल या मॅच मध्ये, कारण की आतापर्यंत 18 बॉल आणि 79 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी कुठेही क्रिकेटमध्ये आपण कमी वेळा पाहत असतो, परंतु आज पुन्हा एकदा तो इतिहास घडेल का या चषकामध्ये? डोंगर नावाच्या नगरीत नक्कीच तो इतिहास लिहावा लागेल. त्यासाठी ते संघर्ष भरपूर करावा लागेल याची शंका नाही. मॅच लावून सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शिरगाव संघ विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. बबलू आणि त्याच्या सोबतीला आपण नितीनला पाहतोय. समोर पहिला बॉल उडवला, बिग हिट, क्षेत्ररक्षक आणि फक्त मनेल दर्शक बॉलला पाठवून दिले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठेवलाय षटका. पहिल्या बॉलवर घणाघाती प्रहार केलाय बबलूने. फटका चांगला यावेळी देखील इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला पाठवून दिले. सीमा पार हालाय 4 चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावर. गुड स्टार्ट म्हणायला हरकत नाहीये बबलू या फलंदाजाचं. षटक क्रमांक 1 मध्ये आपण नक्कीच गोलंदाज मोहनला पाहतोय आणि मोहनच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर षटकार. लोंगांच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं फ्लाय होऊन एक षटकार ठोकला. त्यानंतर काही इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. बबलूचा एक चौकार पाहायला मिळाला. स्वीजिटचा फटका येते नक्की हुलकावणी देऊ. बॉल होते फरार, थेट निघून चाललाय. बाउंड्री लाईन चप्पलीकडे ठोकलाय बबलू आणि 4 चौकार. म्हटलं होतं, चर्चा केली होती, इतिहास घडवावा लागेल. इतिहास नक्कीच तोच घडवतो जो मात्र नक्कीच घामाने अंघोळ करतो. आणि आज त्या पद्धतीची ते कामगिरी करावी लागेल बबलू या खेळाडूला. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये बॅकहँड एरियामध्ये. बॉल पडला तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी निघालाय जरूर. आणि नो डाऊट त्या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण होताना पाहिल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाय होते. बॅटिंग करत असताना बोरगाव या संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर. चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळून देताना बबलूला पाहतोय. यावेळी पुन्हा इनसाइड आउटचा प्रतिम फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे 2-2 आणि त्यांच्या अवाकाच्या बाहेर शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा. नो डाऊट चित्त्याच्या चपळाईने 2 धावा देखील पूर्ण होताना पाहिल्या आहेत आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावर. खऱ्या अर्थाने खेळाच्या पूर्वाधामध्ये देखील आपण बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या पाहिली तर अशी काय पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर
चांगलं कमबॅक स्वीजिट अटॅक केलाय रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या बॉलवर गोड करणार आहे तो 4 चौकार. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं नक्कीच जिंकण्यासाठी 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. तब्बल या मॅच मध्ये 11 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले ते अजून मिळालेच नाहीयेत. 11 बॉल देखील आयोजक आमचे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आयोजकांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटलं की नक्कीच अशा काही परिस्थितीला सामोरं जावं लागतं दीपक सर. 5 बॉल देखील रिटर्न झालाय. चला आता 12 बॉलांनी जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. आज सतीश सोकांडे बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2. पहिला बॉल यावेळी अगदी चांगला बॉल थोडासा इथे सॉफ्ट आणि नक्कीच पंच करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही. तिसऱ्या पंचांना नक्कीच या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे. बॅटिंग रिव्ह्यू असेल या ठिकाणी चेक केलं जाईल. हा बॉल वाईट आहे की नाही फेर आहे की नाही मनामध्ये काक्ष असेल वाईट बॉल असेल. वाईट बॉल स्वीजिट अटॅक केलाय रिवर्सचा अस्त्र आणि बॉलला पाठवून दिला थेट सीमा पार. हा 6 षटका. वॉट बॅटिंग. मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करू शकते का बोरगा बी हा संघ. फलकावरती धावसंख्या 29 29 या आकड्यावर. आता मॅच मध्ये नक्कीच 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये. 11 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. षटकार चौकार खेळावे लागतील. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावा लागेल ठोकावा लागेल खेचावा लागेल. हो पुन्हा एकदा रिवर्सचा अस्त्र काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु बाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाहीये आणि याचा अनुषंगाने ते नक्की डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता. म्हणजेच एखादा नक्कीच मोठा टार्गेट आहे त्यानंतर काहीतरी प्रयत्न आगळे वेगळे करण्याचा प्रयत्न देखील शिवप्रेमी शिरगाव संघाकडे पाहायला मिळत आहे. 10 बॉल 49 धावांचं टार्गेट या ठिकाणी बबलू ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. जबरदस्त फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा फटका. बबलूच्या बॅटमध्ये आलेला चौकार 4. $34 लॉस ऑफ 0 विकेट 34 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 9 बॉल आणि 45 धावांचं आव्हान मॅच मध्ये. ओहो यावेळेस अगदी खुळ्यात बॉल होता पुढ्यात टाकला होता. चांगला बॉल इथे इनसाइड आउट आणि अगदी गल्ली पॉइंटच्या मधनं बॉल एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला होता परंतु कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धावांचा टार्गेट या ठिकाणी आहे. ओहो यावेळेस ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी घरपोच सेवा विकेटचा पतन आणि धक्का लागतोय पहिल्या मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना नक्कीच आता बबलूला इथे मैदान सोडावं लागतंय. सात बॉल आणि 45 धावांचं आव्हान. नक्कीच 7 बॉल मध्ये 7 षटकार जर ठोकले दीपक सर तरी नक्की बोरगा बी हा संघ जिंकू शकत नाही. कोणताही आव्हान चेंडू या ठिकाणी फेस केला नाही तर नक्कीच शिवप्रेमी शिरगाव हा संघ या मॅच मध्ये जिंकू शकतो यात काही शंका नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन नाही आहे तरी देखील विकेट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही आहे.
कोणती धाव घेतली देखील नाहीये. आता सध्याच्या घडी आपण मॅच मध्ये पाहिलं तर इक्वेशन खूप मोठं असं आहे. धावफलकावरती धावसंख्या अजिंक्य 34 या आकड्यावर आणि मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 बॉल शिल्लक असेल आणि 45 धाब्यांची आवश्यकता असेल. एक वेगळी स्ट्रॅटेजी आखताना मॅच मध्ये आपण पाहिलं शिवप्रेमी शिरगाव संघाकडनं. कारण की जे गोलंदाजांनी 2 मॅच मध्ये गोलंदाजी केली नाहीये त्यांना मात्र यूज केले गेले. म्हणजे एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय, मनासारखं टार्गेट सेट झालंय आणि त्याच पद्धतीची मनासारखी गोलंदाजी देखील करायची होती. आणि ती गोलंदाजी करताना आणि वापर करताना गोलंदाजांचं मॅच मध्ये शिवप्रेमी शिरगाव संघाला पाहिलं. 34 लॉस ऑफ 1 विकेट, 34वा षटक क्रमांक 3. रिवर्सचा असर काढण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. सातत्याने नितीनच्या माध्यमातून ते फटके खेळले जातात. मॅच मध्ये आता सध्या नक्कीच पूर्णपणे शिरगाव मजबूत करताना शिवप्रेमी शिरगाव या संघाला पाहतोय. 5 बॉल आणि 45 धावांचं आव्हान. ओहो, यावेळेस अगदी खोळ्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता. चांगला इथे नक्कीच ऑफ साईडला स्टिअर करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. परंतु नक्कीच आता सध्याच्या घडीला संकट ओढवताना मॅच मध्ये बोरगाव बी या संघाला पाहतोय. चांगली बॉलिंग म्हणायला हरकत नाहीये. 3 बॉल आणि 45 धाब्यांची आवश्यकता असेल. फक्त आणि फक्त उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. आज आपण रजनी क्रिकेट स्पर्धा ही पाहतोय डोंगरगावच्या नगरीत आणि नक्कीच सातत्याने या विभागात चांगल्या स्पर्धा कव्हर केल्या जातात, स्पर्धा भरवल्या जातात आणि आज देखील या स्पर्धेचा भरपूर प्रेक्षक आनंद घेताना 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहतोय. त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. सातत्याने मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 7 स्टार वाहिनी याचा नक्कीच आपण उल्लेख करत असतो आणि पाहत देखील असतो. मुरबाडकरांची पसंती म्हणायला हरकत नाहीये. सध्या आपण धावफलकावरती ऑनगोइंग मॅच कडे जातोय. 34 धावा आणि नक्कीच 2 बॉल शिल्लक असतील. पुढील बॉल स्टील टू गो. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बाटने फोर्स करायचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. शेवटचा बॉल धावफलकावरती धावसंख्या 34. अजूनही कोणती धाव खर्च केली नाहीये आजच्या दिवसामधील आणि नक्कीच दुसऱ्या पर्वामधील विकेट मिडॉन, पहिली विकेट मिडॉन ओव्हर ची मात्र इथे कंप्लीट करेल का, आणि नो डाऊट या ठिकाणी केली देखील आहे. आणि नक्कीच पर्व 2 मध्ये पहिली विकेट मिडॉन ओव्हर जी मात्र कंप्लीट करणारा गोलंदाज जो मात्र ठरलाय गोलंदाज युवराज. कौतुक करायला हरकत नाही. मान ऑफ द मॅच कडे आपण जातोय. ज्याने नक्कीच अफलातून कामगिरी खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली आणि अवघ्या 14 बॉल मध्ये 48 धावांची केली करून आपल्या संघाला एक दमदार विजय प्रस्थापित करून दिला. तो सचिन चोरगे ठरतोय मान ऑफ द मॅचचा हिरो.